तर आज मी फायनली तुंबाडे थिएटरमध्ये पिक्चर बघितला. जेव्हा मी 2020ला पहिल्यांदा मोबाईलवर मूवी बघितली होती ना, तेव्हा मला खरं खूप दुःख झालं होतं की यार ही मूवी मी थिएटरमध्ये नाही बघू शकलो. आणि ते म्हणतात ना की जर मनातून जर कशाची जर एकदम मनातून इच्छा असली ना तर ती पूर्ण होते. आणि माझी इच्छा ती पूर्ण झालीच. कारण मी तुंबाडा थिएटरमध्ये बघितला. मी खरं सांगतो मित्रांनो, तुम्ही नक्का तुम्हाला जर थोडा जरी म्हणजे मूवीज लवर तुम्ही थोडे जरी असलात ना तर हे पिक्चर तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर, तुम्ही थोडी सुद्धा डिसअपॉइंटमेंट होणार नाही. तुम्हाला खरं सांगतो. ते सगळे म्हणजे काही जण म्हणतात की फक्त हस्तरचे सीन थिएटरमध्ये बघायला मजा येते, पण नाही मित्रांनो. यार तुम्ही पूर्ण पिक्चर बघा यार ते थिएटरमध्ये. एक एक त्याचे शॉर्ट्स बघा, एक एक सीन्स बघा, त्या मूवीची सिनेमॅटोग्राफी बघा, प्रेझेंटेशन बघा यार त्या मूवीचं. ते किती भारी यार. आणि आता तर त्यांनी मला बहुतेक वाटतंय मी थोडे चेंजेस पण बघितले, त्यांनी थोडे चेंजेस केलेत. कारण पहिल्या मूवीमध्ये जे एकदम त्यांचा क्लायमॅक्स होता त्यांनी ना म्हणजे असं एकदम ब्लॅक ठेवलं होतं. हे पर्सनली माझं ऑब्झर्वेशन आहे. आणि मी जेव्हा हे थिएटरमध्ये बघितलं तर तेव्हा त्यांनी एकदम एंडिंगमध्ये ना त्याला ब्ल्यूविश कलर केला, कलर ग्रेडिंग केली असं मला वाटते. कारण बाय द वे मी मोबाईलवर बघितला होता म्हणून मला तसं वाटू शकतं. थिएटरमध्ये बघितल्यामुळे मला वेगळं वाटू शकतं. पण मी खरं सांगतो यार, हे पिक्चर ना खरं सांगतो मोबाईलसाठी टीव्हीसाठी नाही बनला यार. हे पिक्चर फक्त आणि फक्त बिग स्क्रीनसाठी बनला आहे. तुम्ही खरं एकदा अनुभव घ्या या पिक्चरचा थिएटरमध्ये. या पिक्चरची म्हणजे तुम्ही ना असं एकदम तुम्हाला वाटेल की यार काय बघितलंय यार, मी काय बघितलंय. असला पिक्चर इंडियन सिनेमामध्ये आजपर्यंत तर कधी बनला नाही. इथून पुढे बनेल का नाही ते माहिती नाही. पण तुम्ही जर तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जर लागला असेल पिक्चर तर जा आणि बघा. ठीक आहे. थँक्यू गाईज. टेक केअर. तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.